राज्यातील 29 पैकी 23 महानगरपालिकांवर भाजपनं आपला झेंडा फडकवलाय. त्यात काही ठिकाणी सत्तेतील मित्रपक्ष सोबत असले तरी शतप्रतिशत भाजपा असंच राज्यातील एकूण चित्र असल्याचं भाजप नेते सांगतायत. पण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेत मात्र भाजपची अक्षरशः धुळधाण उडाली आहे. 84 सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत भाजपचे केवळ 2 उमेदवार निवडून आलेत. मागच्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर उद्धव सेना आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या हाती भोपळा लागलाय. दुसरीकडे माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टी या नवख्या पक्षानं सर्वाधिक 35 जागा जिंकल्यात. 5 जागा जिंकलेल्या समाजवादी पक्षासोबत त्यांनी युती केली होती. मात्र तरीही या युतीला बहुमताची 43 एवढी मॅजिक फिगर गाठता आलेली नाहीये. शिंदे सेनेच्या 18 नगरसेवकांनी महापालिकेत दमदार एंट्री करत भाजपला धडा शिकवल्याच्या चर्चा आहेत. या निमित्तानं मंत्री दादा भुसे यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलंय. बाकी एमआयएमनं देखील जोरदार मुसंडी मारत 21 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्यात. आता बहुमत कुणाकडेच नसल्यानं या ठिकाणी कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते? 2017 मधील राजकीय समीकरण पुन्हा जोडतील का? एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी इस्लाम पार्टीचे आसिफ शेख या 2 आजी माजी आमदारांमधील सत्ता संघर्ष काय आहे? मालेगाव महापालिकेत भाजपचा सुपडा साफ कसा झाला? सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, मालेगाव हे तसं मुस्लिम बहुल शहर. त्यात मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात तर 2 दिग्गज मुस्लिम नेत्यांमध्ये सत्तेसाठी टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. 2014 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आसिफ शेख आमदार बनले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेला मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा त्यांनी पराभव केला होता. 2019 मध्ये मात्र मोहम्मद इस्माईल यांनी पराभवाचा वचपा काढत एमआयएमच्या तिकिटावर विजय मिळवला. 2024 मध्ये आसिफ शेख यांच्यावर त्यांनी अटीतटीच्या लढतीत पुन्हा विजय मिळवला. पण यावेळी आसिफ शेख यांनी स्वतः स्थापन केलेल्या इस्लाम पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यात ते केवळ 162 मतांनी पराभूत झाले होते. आता हा झाला दोघांचा विधानसभेसाठीचा संघर्ष. पण स्थानिक पातळीवर 2017 मध्ये मालेगाव महापालिकेत एक वेगळं समीकरण जुळून आलंय. आसिफ शेख यांनी शिवसेनेच्या मदतीनं काँग्रेसची सत्ता स्थापन करत आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी मोहम्मद इस्माईल यांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे साहजिकच यंदाच्या महापालिका निवडणुकीत आमदार मोहम्मद इस्माईल यांची एमआयएम पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली. दुसरीकडे आसिफ शेख यांना आपल्या नव्या इस्लाम पक्षाची सत्ता महापालिकेत आणायची होती. शिवाय मागच्या विधानसभेचा बदला देखील घ्यायचा होता. त्यासाठी आसिफ शेख यांनी त्यांच्या इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र पार्टी अर्थात इस्लाम पार्टीला समाजवादी पक्षाची जोड दिली. या 2 पक्षांनी मिळून मालेगाव सेक्युलर फ्रंट या युतीची स्थापना केली आणि निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्या विरोधात एमआयएम, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, उद्धव सेना हे पक्ष होतेच, पण भाजप आणि शिंदे सेना यांच्यासारखे सत्तेतील 2 पक्ष सुद्धा होते. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेना युती व्हावी यासाठी मंत्री दादा भुसे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण युती झाली नाही. भाजपमधील अंतर्गत गटबाजीनं आणि काही नव्या चेहऱ्यांनी ही युती न करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पण या गोष्टीचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसला. गेल्या वेळी ज्या भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले होते, त्याच भाजपचे यावेळी केवळ 2 नगरसेवक निवडून आले. तर मागच्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे 12 नगरसेवक होते. तीच संख्या आता एकट्या शिंदे सेनेनं 18 पर्यंत नेली. मालेगाव पश्चिम भागात या 2 पक्षात प्रमुख लढाई पाहायला मिळाली. भाजपनं या निवडणुकीत बडे नेते गळाला लावूनही ते मंत्री दादा भुसे यांचं वर्चस्व रोखू शकले नाही. दुसरीकडे मालेगावातील मुस्लिम बहुल पूर्व भागात इस्लाम समाजवादी या युतीनं एमआयएमला जोरदार धक्का दिला. प्रचारादरम्यान असुद्दीन ओवेसी यांनी आसिफ शेख यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. त्याचा परिणाम या निवडणूक निकालात दिसून आल्याचं बोललं जात आहे. 84 पैकी नवख्या इस्लाम पक्षानं 35 जागा जिंकल्या. यात त्यांचा एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आला होता. त्यांच्या सहयोगी समाजवादी पार्टीने 5 जागा जिंकल्या. तर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल जे स्वबळावर मालेगाव पालिकेत आपली सत्ता स्थापन करण्याचा विचार करत होते, त्यांच्या एमआयएमला 21 जागा मिळाल्यात. मागील वेळी एमआयएमचे 7 नगरसेवक निवडून आले होते. त्या तुलनेत यावेळी एमआयएमनं चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळतंय. तर मागील वेळी ज्या काँग्रेसचे 28 नगरसेवक होते, त्यांना आता 3 जागा मिळाल्यात आणि ज्या राष्ट्रवादीचे यापूर्वी 20 नगरसेवक होते, त्यांच्या हाती डबल भोपळा लागलाय.
मंडळी, या आकडेवारीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालेगाव महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणतं नवीन समीकरण जुळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. इस्लाम आणि समाजवादी पक्षाचे मिळून 40 नगरसेवक निवडून आले असले तरी संपूर्ण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना अजून 3 जागांची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या समोर काँग्रेस, शिंदेसेना आणि एमआयएम असे 3 पर्याय आहेत. पण एमआयएमशी इस्लामचं असलेलं वैर लक्षात घेता या ठिकाणी सत्ता समीकरणात 2017चा पॅटर्न रिटर्न येण्याची शक्यता आहे. तेव्हा आसिफ शेख काँग्रेसमध्ये असताना त्यांनी शिवसेनेसोबत युती करून सत्ता स्थापन केली होती. त्यांच्या आईंना महापौर पद देण्यात आलं होतं, तर शिवसेनेला महापौर पद मिळालेलं होतं. याशिवाय मालेगावचा राजकीय इतिहास पाहता आसिफ शेख आणि मंत्री दादा भुसे यांचा बालेकिल्ला म्हणून मालेगावची ओळख आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यंदाचे निवडणूक निकाल जाहीर होताच दोघांच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी इस्लाम आणि समाजवादी पार्टीच्या युतीत आता शिंदे सेना देखील सामील होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव पश्चिम मध्ये आपली दादागिरी सिद्ध करत भाजपला चांगलाच धडा शिकवलाय. त्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाकी भाजप पक्ष राज्यभरात सगळीकडे जिंकला असला तरी मालेगाव महापालिकेत मात्र त्यांना 2च जागा जिंकून आणता आल्यानं त्या ठिकाणी भाजपचा सुपडा साफ झाल्याचं बघायला मिळतंय. मंडळी, मालेगाव महानगरपालिकेतील एकूणच या सगळ्या निकालावर तुम्हाला काय वाटतं यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.